नमस्कार मित्रांनो, क्रिक कथा डगआउटच्या आजच्या एपिसोडमध्ये मी कौस्तुभ चाटे आणि सोनिया डबीर आम्ही दोघंही तुमचं स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत ते म्हणजे IPL ऑक्शनबद्दल. IPL ऑक्शन्स कालच झालेली आहेत. 2026चं IPL एक साधारण 3 महिन्यात मार्चमध्ये सुरू होईल आणि त्याच्यासाठीची ऑक्शन्स, मिनी ऑक्शन्स काल पार पडलेली आहेत. सोनिया, मिनी ऑक्शन्स होती ही? मिनी ऑप्शन अशी होती की 75च प्लेयर होते म्हणून ती मिनी होती. पण आपण ऑप्शन बघितलं तर खर्चिक ऑप्शन नक्की म्हणता येईल मिनी पेक्षा. हा, खर्चिक ऑप्शन होतं कारण सगळ्याच टीम्सनी आपल्याकडे असलेली जी काय त्यांची जी पर्स होती ती मुक्तपणे उधळलेली आहे. भरपूर पैसे खर्च केलेले आहेत. म्हणजे असं ठरवलं होतं की आज पैसे सगळे खर्च करायचे आणि प्लेयर्स सगळे घेऊन जायचे. बस म्हणजे 3 महिन्यांनी असा विचार नको यायला की अरे त्या दिवशी आपल्याकडे पैसे होते पण आपण खर्च खर्च नाही नाही केले, केला. असं नाही. काही मनात विचार येण्यामुळे ॲज यू राईटली सेड की मुक्तपणे खिसा मोकळा खिस्सा केला. मोकळा केलेला आहे त्यांनी. आणि हे ऑप्शन्स एका अर्थाने वेगळी होती कारण 2-3 खूप वेगळ्या गोष्टी मला इथे बघायला मिळाल्या. एकतर मिनी ऑप्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅमेरॉन ग्रीनला मिळालेली संधी. 25 कोटी, काय म्हणायचंय? मिनी ऑप्शनला 25 असतील कोटीनी सुरुवात हायएस्ट बायचा, तर मग जर व्यवस्थित रेग्युलर ऑप्शन असतं तर म्हणजे आपण विचारच करू शकत नाही. ॲब्सोल्युटली. सो कॅमेरॉन ग्रीनला म्हणजे बऱ्याच लोकांनी हे प्रेडिक्ट केलं होतं की तो हायेस्ट बिड ठरेल या ऑप्शनमध्ये आणि तसंच घडलं. अनेक टीम्सनी त्याच्यावर बोली लावली, चढाओढ त्यांच्यामध्ये बघायला मिळाली आपल्याला. आणि शेवटी KKRनी त्याच्यामध्ये बाजी मारली. सो KKRनी कॅमेरॉन ग्रीनला विकत घेतलं. कॅमेरॉन ग्रीन ऑस्ट्रेलियन प्लेअर, एक कडक बॅट्समन आहे, चांगला बॉलर आहे, तेवढाच चांगला फिल्डर पण तो आहे. आणि KKRला अशा खेळाडूची गरज होतीच. नाही नक्की, कारण एकतर कम्प्लीट पॅकेज त्यांना मिळालेलं आहे, प्रॉपर ऑलराऊंडर. सो त्यांनी व्यंकटेश अय्यरला रिलीज Release केलेलं केलं. आहे आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर स्किल वाईज दोन्ही सारखे आहेत. पण मी म्हणेन थोडंसं ह्याचं कॅमेरॉन ग्रीनचं पारडं जड आहे कारण एक तर तो आता फॉर्म मध्ये आहे. जरी तो आज अशेस मध्ये शून्यावर आउट झाला असेल तरी तो फॉर्म मध्ये आहे आणि 2 वेगळे फॉर्मॅट आता खेळेल. पण बाय द टाइम तो IPL खेळायला लागेल ते 25 कोटी तो नक्की प्रूव्ह करेल. येस, मी आता ते म्हणणारच होतो तुला की काल त्यांनी 25 कोटी घेतलेत आणि आज तो शून्यावर आउट झाले. पण ठीक आहे, जसं तू म्हणलीस This is फॉर्मॅट cricket. वेगळा आहे. दिस इज क्रिकेट, फॉर्मॅट वेगळा आहे आणि IPL सुरू व्हायला वेळ आहे अजून. दिल्ली अभी बहुत दूर आहे, हा. कलकत्ता अभी बहुत दूर आहे असं म्हणतो. ऍक्च्युली हा पण एनिवेज, कॅमेरॉन ग्रीन हा सगळ्यात मोठा बाय, सगळ्यात मोठं बिड ठरलेलं आहे, सगळ्यात एक्सपेन्सिव्ह प्लेअर तो ठरलेला आहे आणि ही इज वर्थ ॲक्च्युली असं मला वाटतं. पण त्याचबरोबर पथिराणाबद्दल काय सांगशील? त्यांनी सुद्धा 17-18 कोटी घेतले. 18 कोटी घेतलेत आणि KKR कडेच गेले. KKR कडे गेला. सो KKRने काल हो. खर्चिक ऑप्शन दाखवून दिलेले आणि CSK मी पण म्हणेन. पण आपण CSK कडे यायच्या आधी पथिराणाबद्दल बोलूयात की मलिंगा सारखी ऍक्शन, पास्ट CSK प्लेअर श्रीलंकेतनं आलेला परत. श्रीलंकेतनं आलेला आणि KKRला गरज होती अशा एका फास्ट बॉलरची असं दिसतंय की जो डेथ ओव्हर्स मध्ये त्यांची मदत करेल. करेल. सो या मिनी ऑप्शन्समध्ये महिषा पथिराणा त्यांनी सुद्धा चांगली कमाई केलेली आहे. आणि CSK बद्दल तू आत्ता बोललीस, पण CSK आत्तापर्यंत त्यांच्याकडे असं बघितलं जातं की हे बुड्ढ्यांची टीम आहे. म्हणजे धोनी होता, रैना होता, जडेजा होता, ड्वेन ब्राव्हो होता, असे सगळे एक से बडकर एक प्लेयर्स होते, नो डाऊट. त्यातला धोनी अजूनही खेळतोय. पण या सगळ्या ग्रुपचं एक ॲव्हरेज एज 32-34 असं काहीतरी यायचं. त्यामुळे त्यांच्याकडे एक बुड्ढे प्लेयर्स म्हणून बघितलं जायचं. पण CSKनी या ऑप्शनमध्ये कमाल केली आहे. 2 प्लेयर्स त्यांनी 14 कोटीला घेतलेले आहेत आणि ते म्हणजे कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर. म्हणजे बुड्ढ्यांची टीम CSKला म्हणत आलो असून सुद्धा त्यांचं विनिंग आपण जर बघितलं, विनिंग किती नाही, जिंकलेले हो. आहेत IPL. बट स्टील हा एक चांगला मुद्दा ह्या वर्षी त्यांनी ऑप्शन मध्ये दाखवून दिले की आम्ही फक्त एक्सपिरियन्सवर काउंट करत नाही तर आम्ही यंगस्टर्सवर सुद्धा भरोसा करतो आणि ते सुद्धा अनकॅप प्लेयर्सना. अनकॅप प्लेयर्स 2 अनकॅप प्लेयर्स 14 कोटीला घेतले. त्यामुळे डोमेस्टिक क्रिकेट ते किती फॉलो करतात हे कळतं आणि त्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये इंडियन प्लेयर्स जे आहेत हे आता प्रशांत वीर बद्दल आपण बोललो होतो की तो UP प्रीमियर लीग मध्ये त्याचा परफॉर्मन्स बघून असं ऐकण्यात आलंय. सो
जेव्हा त्यांना दिसतंय की ते भारतात डोमेस्टिक सीझन चांगला खेळतायत, त्यांचं हे विजन खूप चांगलं आहे आणि ते खूप Absolutely. म्हणजे कौतुकास्पद आहे की डोमेस्टिक प्लेयर्सचा एवढा विश्वास त्यांनी दाखवलाय. ॲब्सोल्युटली. आणि त्यांच्याकडे एक भविष्यातली इन्व्हेस्टमेंट म्हणून बघता येईल, कारण मागच्याच वर्षी त्यांनी आयुष म्हात्रेला सुद्धा टीममध्ये घेतलेलं होतं. सो आयुष म्हात्रे, प्रशांत वीर, कार्तिक शर्मा ही त्यांची फ्युचर इन्व्हेस्टमेंट असू शकते आणि त्यांच्यावर टीमनी भरोसा ठेवलेला आहे. चांगले पैसे त्यांना दिलेले आहेत. आता त्या खेळाडूंची ही जबाबदारी आहे की टीमला त्यांना चांगलं काहीतरी कमवून द्यायचं आहे. आणि अजून एक मी म्हणेन ह्याच्यात एक चांगलं ट्रेड त्यांनी यावर्षी केलं. धोनीला रिप्लेस नाही म्हणता येणार ऑफकोर्स, बट एक सबस्टिट्यूट संजू सॅमसन कीपर हो. त्यांनी घेतलेला आहे आणि तो आता ऑफकोर्स ऋतू लीड करतोय सीएसके, बट कॅप्टन RRचा कॅप्टन राहिलेला आहे संजू सॅमसन, त्याचा एक्सपिरियन्स Experience. आहे. सो धोनीने स्वतःला कसं रेस्ट करून सेव्ह करून कसं IPL खेळता येईल ह्याचा नक्कीच विचार केला आहे. नक्कीच. कारण माहित नाही, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोक म्हणतील धोनीचा हे शेवटचा IPL आहे. कदाचित धोनी पुढच्या वर्षी परत दिसेल, आपल्याला माहित नाही. पण तू म्हणतेस ते बरोबर आहे की धोनीने थोडीशी कुठेतरी एक स्टेप बॅक घ्यायचं ठरवलेलं दिसतंय. संजू सॅमसन आलेला आहे, कार्तिक शर्मा पण किपिंग करतो. सो या दोघांवरही CSKची काय म्हणतात मदर असणार आहे. सो ते एक आहे. आणि रवींद्र जडेजा जो CSKचा हुकमाचा एक्का होता, तो यावर्षी त्याच्या जुन्या टीमकडे, पहिल्या टीमकडे म्हणजे राजस्थान रॉयल्सकडे गेलेला आहे. CSKने अजून एक चांगला बाय केला आहे, तो म्हणजे सरफराज खान. पहिल्या नाही पण सेकंड काय म्हणतात दुसऱ्या वेळेला जेव्हा त्याचं नाव परत पुकारलं गेलं तेव्हा सरफराज खानला CSKने विकत घेतलं त्याच्या बेस्ट प्राईसला 75 लाखाला. आणि सरफराज खाननी ॲक्च्युली आत्ता सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याची वर्थ दाखवून दिली होती. तो ज्या पद्धतीने खेळत होता, अर्थात तो तशा पद्धतीने गेली अनेक वर्ष खेळतोय. त्याला कधी संधी मिळते, कधी संधी मिळत नाही, पण जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो त्या संधीचं सोनं करतो. तसं त्यांनी मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केलं. 2 कडक हाफ सेंचुरीज त्याच्या नावावर कमी चेंडूंमधल्या आहेत. आपण सरफराज खान बद्दल नक्कीच बोलत होतो आणि त्यांनी त्याचं वर्थ, तू मग अगदी बरोबर बोललास, आतापर्यंत त्याचं वर्थ त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. पण अजून एक नाव इथे मी घेईन म्हणजे लायम लिव्हिंगस्टोन. हो, त्याला 13 कोटीला SRHने घेतलेलं आहे. म्हणजे त्याला सुरुवात ऑफकोर्स 2 कोटी असते आणि त्याला रिलीज केलं होतं तेव्हा 8 कोटी होती. पण त्याची जी फटकेबाजी आहे आणि तो ऑफस्पिन टाकतो, इफ आय एम राईट, तर हे SRHने काल हेरलेलं आहे त्यांच्या. नक्की. सो जेव्हा आपण बाहेरच्या खेळाडूंबद्दल बोलतोय ना, तेव्हा कॅमेरन ग्रीन असेल, पथिराणा असेल, लिव्हिंगस्टन असेल, प्लस काल क्विंटन डिकॉकला चांगले पैसे मिळाले. MIने बेस्ट प्राईसला घेतलंय, पण क्विंटन डिकॉक परत एकदा IPL मध्ये आपल्याला दिसेल. बेन डकेट आहे. सो अशी काही मंडळी यावर्षी आपल्याला चांगला परफॉर्मन्स देताना दिसतील. IPL त्यामुळे छान होणार आहे याच्याबद्दल काही मला शंका वाटत नाहीये. पण मला थोडंसं सोनिया आपल्या खेळाडूंबद्दल बोलायचं आहे. आपले खेळाडू म्हणजे महाराष्ट्राचे प्लेयर्स. आणि ऑफकोर्स ऋतुराज गायकवाड, मुकेश चौधरी, रामकृष्ण घोष या तिघांना CSKने रिटेन केलेलं होतं. अर्जुन कुलकर्णीला लखनौनी रिटेन केलेलं होतं. पण कालच्या ऑप्शनमध्ये 1-2 नाही तर तब्बल 5 खेळाडूंना महाराष्ट्राच्या संधी मिळालेली आहे. पृथ्वी शॉ त्यातलं सगळ्यात मोठं नाव आहे. प्राऊड मोमेंट आहे. मी नक्की, प्रश्नच नाही. 9 खेळाडू IPL मध्ये सिलेक्ट होऊन खेळतायत. आणि पृथ्वी शहा बद्दल आपण बोललात, पृथ्वी शॉ येस. तर शेवटी त्याचं नाव घेऊन लास्ट मिनिटला दिल्लीने त्याला घेतलेलं आहे. नक्की, त्याची जुनी टीम पृथ्वी शॉ टीम मध्ये असणार आहे. सो सोनिया, पृथ्वी शॉ, सरफराज खान हे दोघंही यावर्षी IPL खेळताना आपल्याला दिसतील. पण या निमित्ताने ना मला एक गोष्ट इथे आणखी एक अधोरेखित करायची आहे की क्रिकेट तुम्हाला खूप ग्राउंडेड ठेवणं आवश्यक आहे, तुम्हाला स्वतःला इंडिव्हिज्युअली क्रिकेटमुळे. याचं कारण असं आहे की गेली काही वर्ष आपण बघतोय पृथ्वी असेल, सरफराज असेल, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी करतात, पण त्यांच्या ऑफ फील्ड बिहेवियरमुळे ते कुठेतरी मागे पडतात. सो आता त्यांना परत संधी क्रिकेटने दिलेली आहे, IPLने दिलेली आहे. आता त्यांना ह्या संधीचं सोनं करणं खूप आवश्यक आहे. मला वाटतं पृथ्वीने यावर्षी महाराष्ट्राकडे आल्यानंतर प्रतिम तो खेळलेला आहे. रणजी ट्रॉफीत असेल किंवा सय्यद मुश्ताक अलीला असेल. आणि त्याला कुठेतरी जाणीव नक्की झाली आहे की आपल्याला जर इंडिया रिप्रेझेंट करायचं असेल तर आपल्याला आपला थोडासा ॲटिट्यूडही बदलायला हवा आहे. आणि पृथ्वी हा ग्रेट प्लेअर आहे, त्याबद्दल काहीच शंका नाही. आणि आय वॉज जस्ट होपफुल की तो यावर्षी खेळावा, यावर्षी त्याला कुठल्या तरी टीमने पिक करावा. आणि दिल्लीने त्याला पिक केल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलं. नक्कीच, कारण अगदी बरोबर बोललास की डोमेस्टिक सीझन मध्ये तुम्ही जी कन्सिस्टन्सी दाखवता त्याच्या जोरावर
सरफराज खान आणि पृथ्वी शॉला सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे IPL मधल्या टीम्सनी घेतलेलं. आणि सरफराज सुद्धा त्यांनी जे कष्ट घेतले, त्यांनी जे वजन कमी करत, त्याच्या वजनावर जरी तो अजाईल दिसला ग्राउंडवर, तरी त्यांनी ते एफर्ट्स घेतलेत स्वतःच्या फिटनेसवर वजन कमी करून. किंवा पृथ्वी शॉ बद्दल तुझे आता बोललास ते अगदी बरोबर आहे. त्यांना माहिती आहे इकडे परफॉर्मन्स कसा करायचा. त्यांना एका संधीची जी गरज होती ती यावर्षी त्यांना IPL मध्ये दिल्ली आणि CSK मी अगदी लगेचच मला वाटतं सरफराजनी लिहिलंय की थँक्यू फॉर चेंजिंग माय लाईफ. हा CSK ला हा जो मेसेज दिला आहे तो त्याला त्या मेसेजवर ना इटसेल्फ कळतं की त्याला ह्या संधीची किती गरज होती. आणि तसंच काही जरी पृथ्वी शॉने कुठे मेसेजेस टाकले नाही, ट्विट केलेले नाही, त्याला ही संधीची नक्की गरज होती. नक्कीच होती. पण त्याचबरोबर महाराष्ट्राचे बाकीचेही प्लेयर्स होते की राहुल त्रिपाठी आणि प्रशांत सोळंकी यांना KKRच्या टीमने घेतलेलं आहे. या दोघांनी आपण MPL मध्ये चांगली कामगिरी करताना बघितलं. मला स्पेशली प्रशांत सोळंकीबद्दल बोलायचं, कारण तो एक उत्तम बॉलर आहे आणि त्याला कुठेतरी संधी मिळावी असं मला नक्की वाटतं. राहुल त्रिपाठी ज्याला इतक्या वर्षाचा IPLचा एक्सपिरियन्स आहे, त्याची कुठेतरी KKRला राहुल कमबॅक करतोय KKR साठी. करेक्ट. आणि आणखीन एक प्लेअर म्हणजे विकी ओस्तवाल ज्या पद्धतीने बॉलिंग करतो किंवा ज्या पद्धतीने तो मैदानावर वावरतो ते बघण्यासारखं असतं. RCB साठी तो एक चांगला फाइंड असणार आहे. सो आय एम होपफुल की RCB त्यालाही योग्य न्याय देईल आणि काही मॅचेस त्याला खेळवतील. अजून एक नाव मी इथे म्हणेन की साहिल परब. तो नाशिकचा साहिल परब दिल्लीकडे आलेला आहे. सो तो एक चांगला यंग बॅटर आहे आणि त्याच्याकडे नजर असेल, त्यालाही कुठेतरी संधी मिळावी अशी मनापासून इच्छा आहे. सो महाराष्ट्राचे अनेक प्लेयर्स, या लोकांना तर काल ऑप्शन्समध्ये घेतलं, पण ऑफकोर्स ऋतुराज CSKचा कॅप्टन असेल, मुकेश चौधरी आणि रामकृष्ण घोष हे CSK साठी खेळतील आणि अर्शिन कुलकर्णी लखनौच्या टीममध्ये असेल. सो या प्लेयर्सकडे आमचं नक्की लक्ष असणार आहे महाराष्ट्राचे खेळाडू म्हणून. सो ते कसे परफॉर्म करतायत हेही आम्ही बघणार आहोत. पण येस, हे मिनी ऑप्शन काल संपलंय आणि मॅक्सिमम पैसे देऊन हे मिनी ऑप्शन संपलेलं आहे. ऍक्च्युली म्हणलं ना की मिनी ऑप्शन हे फक्त प्लेयर्सचा आकडा होता म्हणून ते मिनी ऑप्शन होतं. करेक्ट. स्पेंड पैसे खर्च करण्याच्या दृष्टीने नक्कीच मिनी ऑप्शन नव्हतं. नाही, नक्कीच. पण एकूणच हे ऑप्शन काल संपलेलं आहे आणि पुढे 2-3 महिन्यातच, अर्थात मध्ये वर्ल्ड कप आहे, वर्ल्ड कप नंतर काही दिवसांनी लगेचच IPLची सुरुवात होईल आणि येणारा सीझन हा सॉलिड असणार आहे. नक्कीच आमचं त्याच्याकडे लक्ष आहेच. तुम्ही लक्ष ठेवा आणि ही जी नावं आता मी घेतली स्पेशली महाराष्ट्राच्या प्लेयर्सकडे, त्यांच्याहीकडे लक्ष असू द्यात. ते कसे खेळतायत, काय करतायत, आपण त्याच्याबद्दल बोलूच परत. थँक्यू.